शिनी राजाचं कुल संपवण्याची प्रतिज्ञा केली आहे, त्याच भूरिश्रवाला विश्वातून नष्ट करावं आणि विजयाची विजयश्री आमच्या पदरी संपादन करून घ्यावी ही आमची इच्छा आहे. तोपर्यंत माझ्या संपूर्ण देहात रक्ताचा एक थेंब आहे, तोपर्यंत तुझा आणि तुझ्या पितृदेवतेचा घात करण्यासाठी भूरिश्रवा सदैव तत्पर राहील एवढं लक्षात ठेव. मग जोपर्यंत माझ्या मनगटी बळ आहे, मेलो तर गेलो त्याची पर्वा नाही, पण या रणांगणी जर का मरण आलं असेल असं तसं स्वर्गाची एक एक पायरी चढीन, वीरगतीचं मरण आलं म्हणून आनंदानं मरेल, पण या युद्धाच्या ठिकाणी पाठ टाकून माघारी केव्हाही जाणार नाही. माघारी जाण्याची संधी भूरिश्रवा तुला कधी देणारच नाही. भूरिश्रवा माघारी जाण्याची संधी तुम्हाला देत नसेल, पण आता प्रत्येक मध्ये अडथळे आले, नंतर तुझे सासरे देखील आले. समजुतीच्या बोलायला मी त्यांना सांगितलं, ऐकलं नाही, प्राणास मुकले, तेव्हा त्यांची गती झाली. त्याची तुझी स्थिती करणार आहे. स्थिती काय कुणाची होईल येणार वेळ सांगून नाही. ज्या जिथं पराजय झालेला माझ्या पितृदेवतेवर तुझ्या पिताश्रीनं दत्तवार केला, अर्थात तिथूनच तुमच्या माझ्या महाद्वंद्वाला सुरुवात झाली. आता ते द्वंद्व चालू आहे हे केवळ निमित्त आहे, आणि जी चूक तुझ्या पितृदेवतेनं केली त्याचं उत्तर तुमच्या दोघांच्या सर्वनाशाला देण्यासाठी आम्ही इथवर आलेलो आहोत. त्यांनी जी चूक केली तुझ्या मते तो त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न झाला, पण सांप्रत साध्य की तुझ्या समोर जो उभा आहे कच्च्या गुरुचा चेला नव्हे, सांप्रत धनुर्धारी पार्थ, या पार्थांकडून मी गुरु अभ्यास घेतलाय आणि जेवढं शिकलोय ना अर्ध अधिक दाखवायचा प्रयत्न तरी तुला जरूर करेल. मग जे काही शिकलास दाखवायला हरकत नाही. काय मग आज कौरवांच्या कटकातून तू गयस केवळ वैयक्तिक वैर धरून, पण मला सांग रे, आज कौरवांचा तुला सारा का घ्यावा लागला? कौरवांचा सारा मला घ्यावा लागला मुळीच नाही. मी त्यांच्या पक्षात सामील झालोय फार जुन्या नात्यानं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या पक्षाच्या वतीनं लढता, तुम्हाला जर का संपवायचं असेल तर विरोधी पक्षात जाऊन मिळणं हे इष्ट होतं, आणि म्हणून या पक्षाच्या वतीनं लढतोय तुम्हा दोघांना संपविण्यासाठी. पण सात्यकी सांप्रत जो लढतोय तो धर्माच्या बाजूनं, आणि धर्म तिथं जय आहे हे आमच्या गुरुदेवतेची आम्हाला शिकवण आहे. धर्माच्या बाजूनं तुम्ही लढता, मग आम्ही अधर्मी की का? मी असं म्हणालोच नाही, पण माझी बाजू मांडून मी धर्मी कसा हे तुला सांगू. कसे का? याला एक कारण आहे. आजपर्यंत जे आता युद्ध चालू आहे कौरव पांडवांचं, पांडवांच्या पक्षातून मी आहे, त्यावरती पांडव आमचे. मग जे पांडव आजपर्यंत वागले ते केवळ धर्मानेच वागले असं मी तर म्हणतोय. का बरं? मग याचं उदाहरण देण्यापेक्षा असं अधर्म पांडवांनी काय केला तो तरी सांगा. असा काय तुम्ही धर्म केला तो आधी सांगा. धर्म केलाय म्हणून विश्वाचा देवाच आमच्या समवेत आहे. म्हणजे गोपाल कृष्ण तुमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही धर्माला चालणारे की का? यालाही कारण आहे. कारण धर्म तिथं जय आणि कृष्ण तिथं विजय हे देवाच्या मुखातून निघणारे वाक्य आहेत, आणि ज्यावरती कृष्णदेव आमच्या समोर आहे त्यावरती आम्ही धर्माच्या बाजूला लढतो. मग कृष्ण जिथं आहे तिथं धर्म, तर बलराम जिथं आहे तिथं का? बलराम दादा या युद्धाच्या ठिकाणी कुणाच्याच बाजूला नाही. संप्रत त्यांनी मौन व्रत घेतले आणि तीर्थाटनासाठी गेले, तेव्हा ते कुणाच्याही बाजूला नाही. मग मला सांगा, हे जर धर्म कार्य आहे तर द्वारकेचे राजा बलराम हे तटस्थ का तुमच्या सामील का नाही? यालाही कारण आहे. कारण युद्धात सामील होण्यासाठी कुणावरही बळजबरी केली नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाच्या मनाला वाटेल, प्रत्येकाच्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे तो करू शकतो, आणि ज्याच्या कटकातून लढायचंय त्याच्या कटकातून तो लढू शकतो. म्हणूनच त्यांच्या मनाचा तो प्रश्न आहे. हे तुम्ही म्हणाला, पण खरं खुरं रहस्य त्याने रणांगणातही तुम्हाला भेट दिलेली आहे. कारण हे जे कार्य आहे हे धर्माचे हे त्यांना मान्यच नाही, आणि म्हणून इथं होणारा प्रमाद पाण्यापेक्षा ते तीर्थयात्रे जाऊन बिचारे सुखरूप सुटलेले आहे. पण हे भूरिश्रवा, अरे युद्धाच्या पहिल्या दिवशी ज्यावेळी आमचे धर्मराज
भीष्माचार्यांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी गेले, त्यावेळी धर्मराजांनी सूचित केलं की जर का कुणी आमच्या कटकात सामील होत असेल, धर्म अधर्म पडताळू, तर त्यांनी अवश्य सामील व्हावं. आम्ही त्याला योग्य तो मान सन्मान आणि उचित ते पद देऊ. आम्ही धर्माच्या बाजून लढत होतो म्हणून युधिष्ठिर पुत्र, दुर्योधन बंधू, युयुत्सु आमच्या कटकात सामील झाला आणि पांडवांच्या बाजूने लढला. मग हे जर का तुमचं धर्म कार्य असेल तर तुमचे युधिष्ठिर यांनी जीवनात अधर्म केला नाही का? मुळीच नाही. मग त्यांनी जर अधर्म केला नाही तर या युद्धाची सुरुवात मूळ कुठून झाली? युद्धाची सुरुवात मूळ झाली ती कौरवांपासूनच झाली. कशी काय? यालाही कारण आहे. कारण गुरुआश्रमी द्रोणाचार्यांकडे विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर त्या विद्याभ्यासाची ज्यावेळी परीक्षा घेण्यात आली, त्यावेळी कौरव सैन्य आणि पांडव सैन्य म्हणजे 100 कौरव आणि 5 पांडव यांना युद्धभूमीवर आणलं गेलं. एका बांबूच्या टोकाला बाहुली बांधली गेली आणि त्याच्यावर योग्य तो शरसंधान जो करेल तो अचूक योद्धा असा त्या निर्णय होता. पहिल्यांदा दुर्योधनाला 3 बाण सोडले, त्याला बाहुलीचा भेद करता आला नाही. पण धनुर्धारी पार्थ आले, एकाच बाणात ती बाहुली अवकाशात उडविली. त्याच वेळी या कौरवांच्या मनात पांडवांबद्दल मत्सर निर्माण झाला. आणि म्हणून तुम्ही धर्माचे. मग जगाच्या पाठीवर पंच महापातक आहे. मग ती पंच महापातक या धर्मानं वागणाऱ्या युधिष्ठिराकडून कशी काय घडली? काय ही पंच महापातक कशी काय घडली यापेक्षा, अरे तो जर का धनुर्धारी योग्य असता तर तिनातल्या एका बाणात तरी त्याला ती बाहुली उडवली असती. मग त्याला ते का जमले नाही? माझा संभ्रम तो नाहीये. आता पंच महापातक कुठली ती आहे? गुरु हत्या, गुरु पत्नी गमन, सुरापा, चौर्य कर्माणी जुगार ही पंच महापातके. मग धर्मानं वागणारे युधिष्ठिर मग त्यांनी जुगारा सहमती देऊन स्वतःच्या पत्नीची इज्जत वेशीवर टांगण्यापर्यंत जुगाराचा डाव खेळत राहिले. मग पंच महापातकापैकी जुगारी महापातक त्यांनी घडविलं आणि आपल्या पत्नीला जुगाराला लावलं. ते धर्माचे कसे काय? मग मला सांग, ते पातक फक्त पांडवांवरच आहे की त्याचे भागीदार कौरव पण आहेत? प्रथमतः जबाबदार तुम्ही आहात. काय? कारण तुम्ही धर्मानं वागणारे. कौरव मी अधर्माचे परत करते म्हणतो. ते लाल सांगतील की जुगाराला बसा, तुम्ही तिथं जुगाराला गेला म्हणजे धर्म तुम्ही केला की अधर्म कौरवाने केला? जरी का ते पाप घडलं असेल तरी त्या पापाचं प्रायश्चित्त पांडवांनी केलेलं आहे. पापाचं प्रायश्चित्त कुणी भोगलं? ज्यानं पाप करावं त्यानं इथंच भोगावं, हा निसर्गाचा नियम. मग जुगाराला जाऊन बसलात आणि स्वतःच्या बायकोला सुद्धा जुगाराला लावला, हा धर्म की अधर्म? पण जर का लावली, पण आई समान वहिनीला त्यांनी भर सभेत ओढून आणली, त्यावेळी माहितीप्रमाणे आमची द्रौपदी 5 दिवसाची ऋतुस्थान होती. मग 5 दिवसाची ऋतुस्थान असलेली स्त्री तिला राजदरबारात आणली, हा त्यांचा धर्म की अधर्म? त्यांचा धर्म नव्हे, तुमच्यावर उपकारच केले तेवढंच केलं. काय? आपली पत्नी अशा अवस्थेत असताना जगाच्या पाठीवर कुठला आधी नवरा आहे जो आपल्या बायकोला झुगाराला लावे? नको तो आदर्श तुम्ही घालून दिला. तुम्ही जर धर्माचे पुरत करते तर कुठल्या अधिकारानं त्या अवस्थेत तुम्ही तिला झुगाराला लावलात? आधी तुम्ही झुगाराला लावून चुकला. मग जगाला जर का तिची निंदा आणि अवहेलना केली तर त्याचा खापर जगावर फोडण्यापेक्षा आधी तुमच्या मस्तकी फोडून घ्या. हे तुम्ही बोललात म्हणून मला तुम्हाला ऐकून दाखवावं लागलं. पण पश्चातापेनं शुद्धता विश्वाचा नियम आहे. केलेल्या गोष्टींचा पश्चाताप झाला आणि त्याची शिक्षा पांडवांनी भोगली, तेव्हा तिथे पापाचे वाटे गेले असं मला वाटतंय. पश्चातापानं जर माणूस शुद्ध होतो कळते आम्हाला. चुकतो तो माणूस आणि चुकत नाही तो देव असे म्हणतात. पण झालेली चूक जो सुधारतो त्याला देव माणूस म्हणून गणलं जातं. मग एकदा
स्वतःच्या बायकोला जुगाराला लावण्याची वेळ आली, तिची बिचारीची काय अवस्था झाली हे सांगण्यापेक्षा तिथून पुनश्च धृतराष्ट्रांच्या आशीर्वचनानं पत्नी सहित सर्व त्यांना मिळविता आलं. मग एकदाही चूक झाली, त्यानंतर पुन्हा जुगार खेळण्यासाठी जे युधिष्ठिर आले, तो शहाणपणा की मूर्खपणा? पण आलेली असतील. आणि त्यानंतर तुम्हाला वनवासाला जावं लागलं. एकदा ज्याची जीभ दुधानं भासते तो ताक पिताना सुद्धा भुंकून पितो. मग तुमचे राजे युधिष्ठिर हे एक राजकर्ते होते, आधी जुगाराला जाणं हे महापातक आहे. मग एकदा ती चूक घडल्यानंतर आपल्या पत्नीची इज्जत वेशीवर टांगण्यात आलेली असताना पुनश्च जुगाराचा डाव खेळण्यासाठी बसले, हे धर्माचे पुरस्कर्ते? भूरिश्रवा, मी प्रथमतःच म्हटलंय. यावरून तुम्ही तुमच्या मनाला विचारा. तुम्हीच म्हणालात पश्चातापानं माणूस शुद्ध होतो. मग एकदा ही अवस्था होऊन त्या जुगाराच्या डावाला ते बसलेच कसे? यालाही कारण मग ते धर्माचे कसे? मी तुम्हाला म्हटलं, ज्याप्रमाणे पांडव पापाचे वाटेकरी आहे त्याप्रमाणे कौरव देखील पापाचे वाटेकरी मी आहे. त्यांना पापीच समजतो, पण तुम्ही जर पुण्य म्हणतो तर वारंवार जुगाराला गेलात कशाला? मग मला सांग, ज्यावेळी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास ठरला गेला आणि त्यावेळी असं देखील ठरलं गेलं ही 13 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पांडवांना त्यांचे राज्य पुन्हा देता येईल. मग 13 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कौरवांनी ते राज्य का नाही दिलं? यालाही कारण आहे, कारण तुम्ही वारंवार त्यांच्या आमिषाला बळी पडता. हा तुमचा त्यांनी मूर्खपणा ओळखला आणि कपटीनं शत्रू बनावा, स्वतःची अक्कल गहाण ठेवली असं कौरवेश्वरांना वाटलं, म्हणून त्यांच्या मनाला वाटे तसं तुम्हाला खेळविलं, नाचविलं आणि अखेरी तुमच्या डोई जड झालं. तेव्हा आता युद्ध बघा. मग या हस्तिनापुराचा राजकर्ते पंडू होते. मग त्याच्यानंतर या राज्यावर अधिकार 5 पांडवांचा होता. तरी सुद्धा कौरव राजदरबारावर बसले, राज सिंहासनावर बसले. ज्यावेळी राज्याची वाटणी करण्याचं ठरलं गेलं त्यावेळी कौरवांच्या मुखातून निघणारे शब्द की पांडवांना राज्य मुळीच देणार नाही. मग जर का पंडूचं राज्य त्यानंतर अधिकार पांडवांचा, मग ते राज्य त्याने का नाही दिलं? मग हा जर त्यांचा अधिकार होता तर मग अधिकारानं जी तुमची वरिष्ठ मंडळी होती, अधिकारी जर का तुम्हीच होता तर वरिष्ठ मंडळींनी तसा निर्णय त्यावेळी घ्यायला हवा होता. जिथं वरिष्ठ मंडळी निर्णय घेऊ शकली नाही, त्यांना सर्व पसंत केलं, मग ते का माघार घेणार? यालाही कारण आहे. केवळ बंधू तेढ नको म्हणून आजपर्यंत आम्ही असं करत आलो, पण नाकाच्या वर जेव्हा पाणी जातं तेव्हा हातपाय मारण्यापासून काही पर्याय राहत नाही. जे 5 ओसाडगाव दिले त्यातून सोन्यासारखं इंद्रप्रस्थ स्थापन केलं आणि त्या इंद्रप्रस्थावर राज्य करू लागले. कौरवांच्या किंवा राज्याच्या अभिलाषेवर ते राहिले नाही. तिथं इंद्रप्रस्थाची स्थापना केल्यानंतर राजसुयज्ञाच्या निमित्तानं त्यांची जी तुम्ही फटफचिती केला त्यामुळे ही तुमची अवस्था झालेली आहे. तिथं जर योग्य त्या पद्धतीने त्यांचा आदर सत्कार झाला असता आणि त्यांची अवहेलना झाली नसती, हे प्रेमाचे संबंध जुळले गेले असते. यालाही कारण आहे, कारण ज्यावेळी द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांची विद्या पूर्ण केली आणि गुरुदक्षिणा मागितली त्यावेळी दुर्योधन उभा राहिला. त्यावेळी द्रोणाचार्यांनी काय सांगितलं? ज्या द्रुपद राजाने आपला अपमान केला त्या द्रुपद राजाला बंदिवान करून आणावं. दुर्योधन तयार झाला नाही, पण एकट्या पार्थाने स्वतःच्या पराक्रमावर त्या द्रुपद राजाला बंदिवान करून आणलं. मग जर का दुर्योधन एवढा पराक्रमी होता तर त्याने काय केला नाही? त्याला कारण आहे, तुम्हाला सुसंधी त्याने दिली. कारण दुर्योधन पराक्रमी न होता असं तुम्ही म्हणू नका. राजसुयज्ञ ज्यावेळी केला, राजसुयज्ञाचा नियम आहे की सर्व सत्ताधीशांनी याला सहमती द्यावी लागते, त्यावेळी राजसुयज्ञ परिपूर्ण होतो. मग तुमच्या डोईजड होणारी 2च राज्य, एक म्हणजे मगध राज्य जे जरासंधाचं आणि दुसरं म्हणजे हस्तिनापुराचं. मग तुम्ही जर का दुर्योधनापेक्षा बलाढ्य होता तर याची अनुमती तुम्ही कशी जाऊन मिळविला? आम्ही युद्ध करून जिंकून मिळविला की त्या
त्यासाठी कौरवांचे जाऊन प्रथमतः पाय धरले ते आधी सांगा. मग तुम्ही जर का पराक्रमी होता तर युद्ध करून त्यांची सहमती मिळवायला हवी होती. जाऊन त्यांचे पाय धरून का अनुमती मिळवली? तू म्हणतोयस की दुर्योधन आमच्यापेक्षा पराक्रमी आहे. मग मला सांग रे, ज्यावेळी 12 वर्षाचा वनवास पूर्ण झाला, 1 वर्षाचा अज्ञातवास चालू होता, त्यावेळी विराट राजाच्या नगरीत सारे पांडव होते. त्यावेळी आमचे पात्रराज बृहन्नडा म्हणून तिथं होते. उत्तरेला नृत्य गायन शिकवत होते. त्यावेळी दुर्योधनासहित सारं सैन्य पांडवांचं पालतं उघडं काढण्यासाठी आले होते. त्यावेळी एकट्या पार्थराजांनी पूर्ण कौरव सेनेला धूळ चाकली. नव्हे तर त्या सैन्यात कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा आणि भीष्म या 4 व्यक्तींना सोडून साऱ्या सैन्यावर मोहिनी अस्त्र टाकलं, मोहन अस्त्र टाकलं आणि साऱ्यांचे वस्त्र काढून घेतले आणि नग्न अवस्थेत पाठविलं त्या दुर्योधनासहित साऱ्या सैन्याला. हा त्यांचा पराक्रम नव्हता का? फार बरं केला. या अवस्थेत त्यांना पाठवून याला जर का पराक्रम म्हणतात तर पांडवांच्या पत्नीवर त्यानं सुद्धा जो हात घातला मग त्यांनी तो पराक्रम म्हणावा की अधर्म? यालाही कारण आहे. एक ते पार्थराज म्हणजे तुम्ही त्यांना नग्न करण्याचा प्रयत्न केला तो पराक्रम. मग त्यांनी तुमच्या पत्नीवर जो प्रसंग आणला, आता याला पराक्रम म्हणूया, धर्म म्हणूया की अधर्म म्हणूया, तुमचं तुम्हीच ठरवा. त्यांनी द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला ती गोष्ट पहिली झाली आणि पार्थराजांनी दुर्योधनाला नग्न केलं हे त्यानंतर. म्हणजे केलेल्या कृत्याचं प्रतिकृत्य पार्थराजांनी केलं. एक ते पार्थराज होते. त्यावेळी सारथी गोपालकृष्ण सुद्धा नव्हता. विराट राजाचा पुत्र उत्तर त्यांचा सार्थकी होता. त्यावेळी क्षमीच्या झाडावर ठेवलेली वस्त्र शस्त्र त्यांनी काढली आणि गांडीवाच्या साह्यानं साऱ्या सैन्याला धूळ चाकली. त्यावेळी एकटे पार्थराज होते. म्हणजे तुम्ही एक स्पष्ट बोलला की त्यांनी जर गाय मारली तर आम्ही वासरू मारण्यासाठी तयारच आहोत. म्हणजे मला एवढंच सांगायचंय, धर्म 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 तुम्ही धर्माचे पुरस्कर्ते असं सांगू नका. आम्ही जेवढा धर्म केला तेवढाच कौरवानी केला. आम्ही जर का अधर्म केला तर तेवढाच कौरवानी केला. अशा दोन्ही बाजूनं समान बोला, मग याचा प्रश्नच उरत नाही. तुम्ही नुसते धर्माचे पुरस्कर्ते आणि कौरवच अधर्मी हा शब्द पुन्हा कधीही काढू नका. पुरीश्रवा, तुम्ही म्हणतात की जर का त्यांनी गाय मारली तर आम्ही वासरू मारून त्या पातकाला सामील व्हावं. पण ह्याच्यापेक्षा असा विचार करा, या विश्वाच्या ठिकाणी जो शेर असतो त्याला 1.25 शेरा भेटतो आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही त्यांच्याशी कृत्य केलं. काय चुकलं? मग यात आता शेर कोण आणि 1.25 शेर कोण? कौरव शेर आणि पांडव 1.25. हे 1.25 शेर, पांडव 1.25 शेर आणि कौरव शेर. आता तुम्ही म्हणाला पांडव जर 1.25 शेर तर तुमच्या पुढं कोण? काय? आमच्या पुढं शेराला 1.25 शेर ठेवलेला आहे तर आता तुमच्या पुढं कोण? आमच्या पुढं जो उत्पन्न होईल आणि आमच्यावर जो विजय मिळवी तो आमच्या शेरापुढे 1.25 शेर ठरला जाईल. मग मी सुसज्ज आहे. मी मार्ग प्रतीक्षात करत होतो जगाच्या पाठीवर स्वतःची ख्याती कीर्ती जगविख्यात करण्याची. तुम्ही जर का जगाच्या पाठीवर सध्याचे महान योद्धे असाल तर मात प्रगती भगीरथ प्रयत्नानं तुमच्यावर मात करून जगाच्या पाठीवर तुमच्यापेक्षा 1.25 शेर बनण्याचा प्रयत्न पुरीश्रवा करण्यासाठी माझा पण हेतू एकच आहे. ज्या पुरीश्रवानं आमचा शेवट करण्याची प्रतिज्ञा केली आहे, नव्हे तर ज्याच्या जीवन संरक्षणासाठी कैलासीची गंगा माता केवळ या सात्यकीच्या विरोधी उभी राहिली. ज्या तिच्या देवतेशी वैरत्व आम्ही तुमच्यासाठी पत्करलं, आता माघार घेणार नाही. केवळ तुमचा देह या रणंगणी भारतीची पडून अत्यंत विजयाचा विजय करून जाणार आहोत. विजयाचे विजयश्री गुणाच्या कंठी अर्पण होईल. आवाज दुरात राहिला. तुमच्या जीवनातील सर्व अधर्माचा पाडा जर का वाचला वेळ बराच निघून जाईल. पण जे जे तुम्ही मिळविला, दुसऱ्याचे पाय धरून दानाचा सोम घेऊन असं बरंच काही तुम्ही मिळविलेलं आहात. तेव्हा तुम्ही जे काय मिळविला ते स्वसामर्थ्यानं या भ्रमात कधीही राहू नका. लीनतेला जग चिंता आहे असं कोणीतरी म्हटलंय आणि त्या युक्तीप्रमाणे आम्ही वागलो. आज माझा फक्त उद्दिष्ट एकच आहे. ज्या तुम्ही तुझ्यासमोर रणांगण उभा राहिलोय त्या विषयावरचा
तुझा देह झाला त्याची पाडी तुझ्या रक्तानं तिला मस्तकी लावी आणि तत्नंतर विजयाची विजय मल्लयुद्ध करण्याची माझी काय मल्लयुद्ध मी केलेली प्रतिज्ञा तुला चिरडून चिरडून मारेल तेव्हा बाणाला तुझा शिर उडविला तेवढा मनाला समाधान मिळाले माझ्या पितृदेवतेचा झालेला अपमान आणि आता प्रत्युत्तर तुला खेचून मारण्यासाठी मला यावेळी माझी मनदेवता पाहिजे प्रत्यक्षाला प्रमाण यावेळी माझं देखील पाऊस पुराण पावतोय तुला देखील जोळा गोळा करी आणि विश्व भ्रमंतीसाठी पाठवून दे अरे जा रे जा यावेळी काय तुझी हिंमत मी सांगते की अरे तुझ्याशी कुस्ती आणि गिरवी तुझी आता मस्ती हे पुरुषाला आहे आपली हिम्मत उतरून ठेवी तुझी किंमत
भूमिश्रवा दुसरा तिसरा कोणी नसून पंच पांडवाचे तृतीय पांडव धनुर्धारी पाच तुझ्या हात तुझ्या ग्रहापासून लिप्त केले. वारे पांडवेश्वरानो, धनुर्धारी पार्थ ते आपणच का? होय. वारे धनुर्धर वीरा, शोभलास खरा धनुर्धर शोभला. आहेस मी धनुर्धर. तू कोण होतास यापेक्षा आता मी आजमावून पाहिले. धनुर्धर असाच असतो की का? वेळ पडला तर तसं वागावंही लागतं. दोघात महाद्वंद्व चालू असताना एका वीराने एका वीराशी द्वंद्व करावं. मला जर का समोरून आव्हान दिलं असतं, आम्ही तुझ्याशी द्वंद्व पुकारलं असतं. पण दुरून माझे हात तू छेदलाय, मला अर्ध अपंग केलाय. हाच करे धनुर्धारी पार्था तुझा धर्म. होय, हाच माझा धर्म आहे. माझ्या धर्मानुसार कर्म आम्ही जीवनात केलं. आमच्या धर्माला अनुसरून आम्ही आमच्या जीवनात कार्य केलं. आमचं चुकलेलं नाहीये. ज्याप्रमाणे आम्हाला पटलं त्याप्रमाणे आम्ही वर्तन ठेवलं. ज्या वेळी तुम्हाला पटलं त्या वेळी तसं तुम्ही वर्तन ठेवलं आणि त्याला धर्माचं नाव दिला. मग यावेळी तुझी माझी नजर समोर नसताना, तुझा माझा द्वंद्वाचा विषय नसताना, मागवून माझ्यावर वार करून माझे हात तोडले. हा तुझा जर का धर्म असेल तर हे धनुर्धरा, काय तुझी ख्याती कीर्ती बरीच ऐकली रे आहे. पण आता मला कळलं, काय असं मागावून वार करून याला जर का धर्म संबोधला जात असेल तर हे कसलं रे धर्मयुद्ध आणि कसला धर्म आणि कसला अधर्म आता इथं शिल्लक राहिलाय. पण मला सांग, किंवा आम्ही जर अधर्मानं वागलो असं तुझं म्हणणं असेल तर जीवनात आतापर्यंत ज्यानं धर्म केला ते पांडवेश्वर. तुम्ही कुणाची बाजू धरला हे तुम्ही पहा. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. म्हणण्यानुसार आम्ही वागतोय कपटे शत्रू जावा या उद्देशानुसार आम्ही जीवनात वर्तन ठेवलं. आमचं चुकलेलं नाही. भीष्मांना मारिला तोही धर्म. यापूर्वी जे जे तुम्ही कार्य केला तो सगळाच धर्म. ठीक आहे, पण मला सांगाव आता काय तुम्हाला सांगू? मग कोणाचा अधर्म आमच्याकडे घडला मी सांगतोय, ऐकूया. तुम्ही फक्त धर्मच केला, होय. अधर्म केला तो कौरवेश्वराने. मी सांगतो, तुम्ही धर्माचे पुरस्कर्ते. कारण मान्य करणं सुद्धा तेवढंच कठीण आहे आणि ते मान्य आपण कौरवाच्या बाबतीत करतात हे माझ्यासाठी भाग्य आहे. लक्षात ठेवा. सांगते मी धर्म अधर्माच्या विषयावर बरंच बोललो, बोलण्याची इच्छाही होती. पण जिथं या प्रसंगाला तुम्ही धर्माचं नाव देत असाल, खुशाल धर्माचा टेंबा. पण मला सांगा, काय अधर्म किंवा युद्धाच्या प्रसंगी केला? तुम्ही काहीच अधर्म केला नाही. इथं येऊन मी अधर्म केले. तेव्हा आता तुम्हाला काय बरं दाब विचारणार? ज्यांनी स्वतःच्या अवतीभोवती धर्माचं कुंपण बांधूनच जे सुटलेले ते कुंपण तोडण्याची माझी इच्छाच नाही. तेव्हा हे गोपाल कृष्णा, मला तुला आता एवढंच विचारायचं की धर्मयुद्ध पांडव धर्माचे कौरव धर्माचे, पांडव अधर्माचे की कौरव अधर्माचे, ही विचारण्याची इच्छाच माझी गेली. मला फक्त एवढंच सांग, या द्वंद्वात मी उतरलो. आता जगण्याची माझी इच्छा दुरलेली नाही. काही क्षणात माझी प्राण ज्योत विझेल. मग तेव्हा सांग रे, या महाद्वंद्वात विजय देवा यावेळी कुणाचा रे झाला? तेव्हा एवढंच मला ऐकायचं. हे भीष्मा, कौरव पांडवांचं युद्ध चालू झालं, पण कौरवेश्वराला जय मिळवून देण्यासाठी कौरव पक्षाच्या बाजूने तू लढतोयस. तूही वीर आहे आणि पांडव सुद्धा वीर आहे. पण या तुमच्या धर्मयुद्धात अधर्माची गाठ कोणी धरली हे जर सांगण्यापेक्षा मी तर तुम्हाला असं सांगेन, या गुरुच्या रणभूमीवर
घडतंय मग धर्म अधर्माच्या गोष्टी बोलून तरी काय उपयोग आहे? तेव्हा या द्वंद्वात कोण विजयी एवढंच मला ऐकायचंय. या दोनदा अरे तू विजयी ठरला, खऱ्या अर्थानं तू विजयी ठरला. हा जीवा, मी तुझे शब्द ऐकले म्हणजे मी घेतलेला निर्णय योग्य आहे. तेव्हा तुझा जर निर्णय असा असेल की पुरेश रवा यावेळी विजयी झाला तर आता मला द्वंद्व करायचं. मी इथं स्तब्ध राहू तुझा आणि शंभू शिवशंकराचं नामस्मरण करून माझे प्राण ज्योत वितळण्यासाठी सुसज्ज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. माझ्या स्वामींचा कपड्याला घात केला. तुला तरी का बोलते? ज्याप्रमाणे देवाने तुला मार्गदर्शन दिलं त्याप्रमाणे तू पाऊल टाकतस. यात तुझा दोष नव्हे, यात तुझा दोष नव्हे. देवा, देवा एकच प्रश्न आहे देवा, सांग नाही या पांडवांचा देव या विश्वाचा देव तू. देवा, धर्म स्थापनेसाठी तुझा जन्म नाही. बघा अधर्म तुझ्या नेत्रावाटी घडला, तुझ्या नेत्रासमोर घडला. देवा तो घडला नाही. कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं ते धर्माचं युद्ध म्हणून सुरू झालं. पण कौरव पांडव युद्ध न करता हे युद्ध खेळताय ते धर्म अधर्माचं, याला मी जबाबदार नाही. तेव्हा आयुष्याचं पाळा येऊन आयुष्याचं मोजमाप करण्यासाठी मापाने बसलाय. तू चिंता करू नको. या गुरुशास्त्री त्याला जरी मरण असेल तरी तो सद्गतीला जाणार, सद्गतीला देवा, तुझं कर्तव्य ते कोणतंही त्या पतिव्रता पतीचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य. मग देवा, देवा माझ्या सौभाग्याचं रक्षण का केलं नाही? देवा का नाही? युद्ध म्हटलं की एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराजय ठरलेला आहे. शिवाय युद्ध चालू असताना अनेक बाणांचा वर्षाव होतोय. आता त्या बाणांचा वर्षाव तुझ्या पतीवर झाला, त्यात आम्ही दोषी आहोत. पण देवा, सारं काही आम्ही पाहिलं नाही. तिथं माझ्या स्वामींचा कपड्याला घात केला. पण देवा, मी तर वैद्यव्याच्या पंक्तीला बसले. हे माझं मोकळं कपाळ जगाने पात्र ठरलं. देवा, आता माझी जगण्याची इच्छा नाही. आता माझी जगण्याची इच्छा नाही. तिथं माझे स्वामी घरी, तिथं मी तर जाऊन काय करू? पुन्हा टाकी आणि तुझ्या नेत्रासमोर हे तुझे स्वामी एकच हनुमंत नाही, हनुमंत नाही लालपणाचं परमेश्वर तसे
कैलासवासी रेवती बळीराम सावंत यांच्या स्मरणार्थ आमचे व्यवसाय बंधू रवींद्र बळीराम सावंत यांनी लाकडाचं पारितोषिक दिले. त्यांच्या तुमच्या पारितोषिकाचा स्वीकार. कैलासवासी रेवती बळीराम सावंतच्या स्मरणार्थ रवी बळीराम सावंत यांनी माझ्या लग्नाचा बरोबर लाकडाचं पारितोषिक दिलंय. तुम्हाला जमलेल्या तमामपेक्षा म्हणून करून कैलासवासी रेवती बळीराम सावंत हिच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून स्वीकारतो. कैलासवासी रेवती बळीराम सावंत यांच्या स्मरणार्थ आमचे व्यवसाय बंधू रवींद्र सावंत यांनी रोहिणीची भूमिका करणाऱ्या संतोष चाळके यांच्या कलाकारांचा बळी